श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा दिवस खूप आनंदाचा, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करू स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणजेच उद्या 15 मार्च या रोजी आहे पापमोचनी एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायची आहे. हा तुम्हाला उपवास असेल तर फार उत्तम, उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल. ज्यांना उपवास नसेल त्यांनी पण फक्त सेवा जरी केली तरी सुद्धा चालतं. फक्त ही सेवा तुम्हाला करायची आहे. मग या सेवेने काय फरक पडणार? जर आजपर्यंत तुमच्या मनासारखं कुठल्याच गोष्टी घडत नसतील, तुमचा व्यवसाय बंद पडला असेल, मग तुम्ही घरात जरी व्यवसाय करत आहात, म्हणजे घरगुती जरी तुमचं बुटीक असेल, साडीचं दुकान असेल, किंवा तुम्ही क्लासेस वगैरे काही घेत असाल, किंवा मग बाहेर छोटंसं शॉप असेल, कुठलेही हातगाडीवर दुकान असेल, आणि जर तुम्हाला पैशाचा लॉस होत असेल, दुकानामध्ये गिराईक कमी येत असतील, तर नक्कीच आजचा जो उपाय आहे, आजची जी सेवा आहे ना, ती भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची सेवा आहे. बघा, एकादशी म्हटलं म्हणजे भगवान विष्णूची सेवा आहे, आणि जिथं भगवान विष्णूची सेवा केली जाते तिथं माता लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी राहतो. म्हणून भगवान विष्णूची सेवा जास्तीत जास्त आपल्याला करायची आहे. आता सेवा कोणी करायची, कशी करायची, सर्व माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्या अगोदर जे पण काही चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन मात्र तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सेवा केव्हा करायची. मग तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवा करू शकता, सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी. कुठल्याही वेळेनुसार तुम्ही एक वेळ ठरवा, सकाळी करायची की दुपारी किंवा संध्याकाळी, त्या टायमात तुम्हाला सेवा करायची आहे. आणि सेवा कशी करायची आहे, तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूचा, माता लक्ष्मीचा फोटो असणार आहे, तर फोटो जरी समोर ठेवला तरी सुद्धा चालेल, किंवा मग माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूचा फोटो नाही, मूर्ती नाही, काहीच नाही, पण प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्ण नेहमी असत असतो, छोटा मोठा कुठल्याही रूपात असो, पण बाळकृष्ण प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. तर बघा, आपल्याला 108 अक्षता काढायचे आहे, म्हणजे तांदळाचे दाणे. 108 दाणे म्हणजे त्यामध्ये फुटलेले नको, थोडे मधात तुटलेले वगैरे काहीच नको, अखंड, पूर्ण अखंड असे तांदळाचे दाणे घ्यायचे आहे. 108 मोजून घ्यायचे अगोदर, आणि मग नंतर आपल्याला सेवा करायची. आता प्रत्येक दाण्यासोबत एक दाणा हाती उचलायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून अर्पण करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. परत एक दाणा उचलायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रत्येक तांदळाच्या दाण्यासोबत एक वेळा मंत्र म्हणायचा आहे. मग एक तांदूळाचा दाणा घ्यायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय हा अर्पण करायचा. परत दुसरा घ्यायचा, परत बोलायचं. असं तुम्हाला 108 तांदळाचे दाणे अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर 108 वेळा नामजप करायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. सर्वात अगोदर जेव्हा तुम्ही ही सेवा करता त्या अगोदर एक तुपाचा दिवा लावायचा, आणि तुमची काय इच्छा आहे, तुमच्या काय समस्या आहे, तुमचे काय प्रॉब्लेम आहे, ते स्वामींना, भगवान विष्णूंना तुम्हाला सांगायचे आहे. सांगणं झाल्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची. आता ही सेवा कोण करू शकतो? घरातील महिलांनी करा, किंवा मग मासिक धर्म आला असेल, तुम्हाला जमत नसेल, सुतक किंवा मग विटाळ पडला असेल, तर बघा, मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील पुरुषांना जरी सांगितलं तरी सुद्धा चालेल, किंवा मग मुलांना सांगायचं, हातपाय वगैरे स्वच्छ धुवून गोमूत्र थोडं शिंपडून त्यांना सांगायचं 108 तांदळाचे दाणे भगवान विष्णूच्या फोटोवर किंवा बाळकृष्णाच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचा आहे. हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. हे जरी केलं तरी सुद्धा चालेल. हा जर सुतक आणि विटाळ असेल तर नाही, जर तुम्ही देवाला हात नाही लावू शकत, मात्र तुम्ही नामजप हा नक्कीच करू शकता. तुम्ही एक आसन घ्या, थोडं लांब बसा, डोळे बंद करा, आणि मनामध्ये असा विचार करा की तुम्ही एक एक तांदळाचा दाणा भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करत आहात, आणि मग तुम्ही हा मंत्र बोलू शकता. मंत्र बोलायला कुठलंही बंधन नसतं. मासिक धर्म असो किंवा मग विटाळ, सुतक असो, काहीही असो, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये नामजप करू शकता. नामजपला कुठलंच बंधन नाही, कुठलेच नियम नसतात. तुम्ही जिथं आहात तिथं नामजप करू शकता. फक्त विश्वास पाहिजे, आणि फक्त तेवढा तुमचा भरोसा देवावर पाहिजे. विश्वास असेल ना तर तुम्ही काहीही करू शकता. तर नक्कीच ज्यांना समस्या असेल ना त्यांनी ही सेवा करा. आवर्जून तुमच्या पैशामध्ये वृद्धी होणार, तुमच्या जे काही समस्या असेल त्या दूर होणार, आणि पैशाच्या ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धन, धान्य सर्व राहील. फक्त तुम्ही मनापासून आणि पूर्ण विश्वासाने ही सेवा करा. आता पुढे एवढं झालेली सेवा स्वामीच्या रुजू करते आणि इथे सांगते. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.